ऊर्जा आणि शौर्याने ऐनवेळी लग्न मंडपात येऊन पद्माचं विक्रांशी होत असलेलं लग्न थांबवून पद्माच्या आयुष्याला नवीन कलाटणी दिलेली असते. आता या सगळ्याचा राग म्हणून शिर्के हर्षवर्धनला फोनवर म्हणत असतो, वकील साहेब, जे काही घडलं ना त्या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. आता हे वाक्य ऐकल्यानंतर हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतो, शिर्के, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? त्या ठिकाणी जे काही घडलं त्याला मी कारणीभूत कसा असेन, कारण त्यावेळी तिथे मी नव्हतोच. त्यावेळेला हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतात, पण तुमची सून तर होती ना? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, ही ऊर्जा माझी सून नाहीये. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, तुम्ही सून मानत नसलात तरी तुमच्या मुलाबरोबर तिने लग्न केलंय आणि तुमचाच मुलगा तिला सपोर्ट करतोय. हे सगळं ऐकून हर्षवर्धन वैतागतो. तो म्हणत असतो, शिर्के, जरा शांत राहा. आधीच या सगळ्या घटनांमुळे मी खूप वैतागलो आहे, त्यात तुम्ही माझा जीव खाऊ नका. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन त्याच्या जहागीरदार असोसिएट मध्ये बसून असतो आणि शिर्केशी बोलत असतो. त्याच वेळेला अचानकपणे जहागीरदार असोसिएट मध्ये मीडियाची धाड पडलेली असते. अचानकपणे सुरक्षा रक्षकांना भेदत ती मीडिया आता हर्षवर्धनच्या कॅबिन मध्ये शिरलेली असते. अचानकपणे 10 ते 12 लोक आत शिरल्यामुळे हर्षवर्धन गोंधळतो आणि तो बोलू लागतो, ए काय चाललंय हे सगळं? हा तुमचा पब्लिक प्लेस नाहीये, ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. इथे येताना माझी परमिशन घेणं गरजेचं आहे. कसे आलात तुम्ही आत? चला आधी इथून बाहेर व्हा. आता हर्षवर्धन नेमकं कोणाशी बोलतोय हे आता शिर्के समजून घेत असतात आणि तेवढ्यात हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतात, काय झालंय वकील साहेब? त्यावेळेला हर्षवर्धनने सगळं काही सांगितल्यावर शिर्के म्हणत असतात, बघा, आलं ना तुमच्याही अंगाशी. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, आधी फोन ठेवा, आधी या सगळ्यांना भिडतो. आणि अशातच आता शिर्केने फोन ठेवल्यावर हर्षवर्धन लगेचच मीडियाला म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? माझ्या परमिशन शिवाय तुम्ही आत आलात कसं? आणि काय कारण काय आहे इथे आत यायचं? त्यावेळेला मीडिया लगेचच बोलू लागते, तुम्ही स्वतःला या महाराष्ट्रामधले खूप मोठे वकील समजता का? पण आज आम्हाला तुमचं ते गुपित समजलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, गुपित? कसलं गुपित? त्यावेळेला मीडिया म्हणत असते, तुम्हाला काय वाटलं आम्हाला कधीच कळणार नाही का तुमची ती स्ट्रॅटर्जी? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे काय चाललंय तुमचं? आधी गुपित मग स्ट्रॅटर्जी. तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे ते लवकर बोला, उगाच माझा वेळ घेऊ नका. माझा प्रत्येक सेकंद हा खूपच कॉस्टली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मीडिया म्हणत असते, बस करा, खूप मोठे मोठे शब्द वापरू नका. आता आम्ही तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पुढच्या काही मिनिटातच इथे पोलीस येतील आणि तुम्हाला या ठिकाणाहून अरेस्ट करून घेऊन जातील. त्यावेळेला हर्षवर्धन हसू लागतो, अरे काय काय समजताय तुम्ही स्वतःला? हर्षवर्धन जहागीरदारला अटक करायला तुम्ही पोलिसात तक्रार केली. कोणत्या पोलीस स्टेशन मधून कोणता पोलीस येणार? अरे त्याला माझं नाव कळलं ना तर त्याला धरधरून घाम सुटेल. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून एक इन्स्पेक्टर आलेला असतो. तो म्हणत असतो, हो का हर्षवर्धन जहागीरदार, काय वाटतं तुम्हाला पाहिल्यावर मला घाम सुटेल का? स्वतःला सूर्य समजता का? तुमच्या तापाने मी चांगलाच घामाने दरदरून जाईल म्हणून. तेवढ्यात आपण पाहतोय आता इन्स्पेक्टर मानेला पाहून हर्षवर्धन म्हणत असतात, माने, स्वतःची नोकरी प्यारी नाही वाटतं. त्यावर लगेचच आता माने म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, खरं तर नोकरी सगळ्यांनाच प्यारी असते, पण आज तुमच्या विरोधात जी तक्रार नोंदवण्यात आली आहे ना, त्यामुळे मला वरून खास फोन आला आहे की जा त्या जहागीरदारला आधी अटक करा आणि त्या जहागीरदारला अटक करताना कोणताही मोठा कुत्रा जर मध्ये वळवळला तर त्याची सुद्धा तुरुंगात वरात काढा. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, माने, शब्द जपून वापरा. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी मानेने आपल्या बरोबर आणलेल्या 2 कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं, जा या हर्षवर्धन जहागीरदारच्या हातात बेड्या घाला. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, माने, तुला माहिती नाहीये का माझी वरपर्यंत ओळख आहे. आणि अशातच आता तिथे चाललेला तो धिंगाणा तिथे असलेल्या मीडियाने अलगद कॅप्चर केलेला असतो आणि तो लाईव्ह सगळ्या टीव्ही चॅनल्सवर दाखवत असतात.
इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनी टीव्ही चॅनल्सवर ही बातमी पाहत असते आणि तिला एकमेव धक्का बसतो. ती लगेचच म्हणत असते, शेवटी हर्षवर्धनच्या पापाचा घडा भरला. किती दिवस लोक या हर्षवर्धनला झेलणार होते आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनच्या ऑफिस मधूनच थेट हर्षवर्धनची बेड्या घालून जी काही मिरवणूक काढण्यात आलेली असते त्याच्यामध्ये आता हर्षवर्धन स्वतःचा चेहरा रुमालाने झाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण मीडियाने चारी बाजूने आता हर्षवर्धनला कव्हर केल्यामुळे हा हर्षवर्धनच आहे हे आता जगासमोर आलेलं असतं. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनची काढलेली धिंड ज्या वेळेला शौर्यला कळते, शौर्यला खूपच वाईट वाटतं आणि लगेचच आता शौर्य हर्षवर्धनला सोडवण्यासाठी तुरुंगात जाणार असतो. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, काय चाललंय शौर्य तुझं, कुणीकडे निघालास तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, मीडियाने डॅडच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे आणि त्यांना अलर्ट सुद्धा केला आहे. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, माहिती आहे मला, पण या सगळ्या प्रकरणातून हर्षवर्धन सरांची आता सुटका होणार नाही, कारण ही केस वेगळीच आहे शौर्य, त्यामुळे तू तिथे जाऊन काहीच होणार नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, निदान मी तिथे जायला हवं एवढं तरी तुला कळत नाहीये का? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे शौर्य, जा तू, मी तुला अडवत नाही, पण मला जेवढं कळतं तेवढं मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनला आता पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलेलं असतं, पण अजूनही तुरुंगात टाकण्यात आलेलं नसतं. तिथे हर्षवर्धन आता पोलिसांसमोर आपली बाजू मांडत असतो, पण तिथे काही केल्या पोलीस हर्षवर्धनचं ऐकूनच घेत नसतात. अशातच आपण पाहतोय आता शिर्केंचा अचानकपणे त्या पोलीस स्टेशन मध्ये फोन आलेला असतो आणि शिर्के लगेचच आता तिथे असलेल्या प्रमुख इन्स्पेक्टरला म्हणत असतात, हर्षवर्धन जहागीरदारला अटक करायची नाही आणि त्याच्या विरोधात कुणी जी कंप्लेंट केली असेल ती समोरच्याला मागे घ्यायला लावायची. हे वाक्य ऐकल्यावर माने लगेचच बोलू लागतो, अहो शिर्के साहेब, हे प्रकरण आता वाटतंय तितकं सोपं नाहीये. हे प्रकरण समोरची व्यक्ती मागे घेऊ शकत नाही. त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, अहो माने साहेब, तुमच्यासाठी काहीच अवघड नाहीये, हवं तर तुम्हाला डबल मिठाईचा बॉक्स पाठवतो, आलं का लक्षात तुम्हाला? आणि अशातच आता माने म्हणत असतो, ठीक आहे, काही करता येईल का बघतो. आणि अशातच आता डबल मिठाईचा बॉक्स मिळणार म्हटल्यावर शिर्केने आता ती तक्रार साध्या कागदावर नोंदवून घेतलेली असते, ज्यामुळे आता हर्षवर्धनला तुरुंगात टाकण्यासाठी कोणताही प्रेशर नसणार. आणि लगेचच आता तिथे मीडियाला असं सांगण्यात आलेलं असतं की जा, तुम्ही आता इथे थांबू नका, आम्ही हर्षवर्धन जहागीरदारला आत टाकतोय. आणि लगेचच आता मीडिया तिथून निघून गेलेली असते. मीडिया निघून गेल्यानंतर माने लगेचच म्हणत असतात, हर्षवर्धन जहागीरदार, जा, तुम्ही जाऊ शकता. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कोणाचा आला होता फोन? त्यावेळेला माने म्हणत असतात, आणखी कोण, तुमच्या बरोबर तुमचाच माणूस मिस्टर शिर्के. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन लगेचच तिथून बाहेर पडल्यावर शिर्केला फोन लावतो आणि बोलू लागतो, शिर्के साहेब, आज तुम्ही मला तुरुंगात जाण्यापासून वाचवलात. मी तुम्हाला शब्द देतो, लवकरात लवकर तुमचंही एखादं चांगलं काम करेन. त्यावर शिर्के म्हणत असतात, नाही वकील साहेब, नाही, तुम्ही माझं कोणतंच काम करू शकत नाही. आजच्या परिस्थितीवरून माझ्या लक्षात आलं की तुमची उडी जास्त उंच नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, हा जो शिर्के आहे हा आपल्या तोंडावरच आपला पाण उतारा करत आहे. पण हर्षवर्धनने तिथे त्याला अजिबातच झापलेलं नसतं, कारण काहीच मिनिटापूर्वी या तुरुंगात जाण्यापासून या शिर्केनेच आपल्याला वाचवलं आहे याची जाणीव हर्षवर्धनला असते. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे शिर्के साहेब, काही लागलं तर सांगा. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतात, पुन्हा तेच बोलताय वकील साहेब, काही लागलं तर सांगा. अहो, कोणत्या गोष्टीची करू शकतो मी तुमच्याकडनं अपेक्षा? आज स्वतःला तुम्हाला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी माझा आधार घ्यावा लागला आणि तरीही तुम्ही म्हणताय काही लागलं तर सांगा. अहो, बोलताना जरा विचार तरी करा. त्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, ठेवतो मी, असं म्हणून हर्षवर्धनने फोन ठेवलेला असतो. आणि त्यानंतर इकडे शिर्के फोन ठेवता ठेवता खूप मोठ्याने हसू लागतो, हर्षवर्धन जहागीरदार, आज तुझी लायकी तुला दाखवून दिली. अशातच आपण पाहतोय आता तिथे विक्रांत आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा, अहो काय झालंय, हसताय काय असे? त्यावर शिर्के म्हणत असतो, अरे विक्रांत, काही नाही, मी काय म्हणतो, सगळं ठीक आहे ना?
त्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा काय घडलंय हे तुम्हाला माहित नाहीये का? त्यावर शिर्के म्हणत असतो, काळजी करू नकोस तू. तुझा पप्पा तुझ्या बरोबर असताना तुला कोणतीच काळजी करायची गरज नाहीये. अरे त्या पद्मापेक्षा भारी हिरोईन तुझ्या समोर आणून उभी करीन मी. त्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा विषय तो आहे का? अहो त्या पद्माशी लग्न काय मी स्वतःच्या इच्छेने करत नव्हतो. त्या सगळ्या प्रकरणातून सुटण्यासाठी नाईलाजास्तव मला तिच्याशी लग्न करावं लागत होतं. त्यावेळेला शिर्के आता समोर असलेल्या विक्रांतला म्हणत असतो, नको नको, आता अजिबातच तू काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आता त्या पद्माचा विचार डोक्यातून काढून टाकायचा. हा हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा काय हो तुम्ही, या पद्माशी लग्न करावं म्हणून मागच्या 15 दिवसांपासून तुम्ही माझ्या मागे लागला होतात आणि आज तुम्ही मला सांगताय त्या पद्माचा विचार मनातून काढून टाक. अहो चाललंय काय? म्हणजे पुन्हा तुमच्या डोक्यात नवीन प्लॅन शिजतोय तर? त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, नाही रे बाबा, नवीन प्लॅन नाही, पण आता या सगळ्यातून सोडवण्यासाठी त्या हर्षवर्धनची आपल्याला गरज नाहीये. हर्षवर्धनपेक्षा मोठा माणूस या प्रकरणात मी उतरवणार आहे. त्यावर विक्रांत म्हणत असतो, आत्ता कसं पप्पा, मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो त्या हर्ष अंकलच्या नादी लागू नका. त्यांची फार मोठी उडी नाहीये, ते फक्त तुमच्या समोर मोठेपणा दाखवतात, कारण त्यांना एंड टायमाला कधीही मदत लागली तर तुम्ही एनी टाइम तयार राहावं म्हणून ते तुम्हाला दाखवत असतात की शिर्के मी सुद्धा तुमच्याच लेवलचा आहे किंवा तुमच्यापेक्षा वरचढ आहे. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, ठीक आहे बाळा, ठीक आहे, काही लोकांना आपल्याकडून जर मदत होत असेल तर आपण केली पाहिजे, त्यालाच तर समाजसेवा म्हणतात ना. आणि मी तर तुला माहितीये अगदी लहानपणापासून समाजसेवा क्षेत्रातच आहे आणि या क्षेत्रातच खूप मोठी स्कोप आहे बाळा. मला असं वाटतं ना तूही या क्षेत्रात यावं. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, नाहीये पप्पा, अजिबात नाही, त्यापेक्षा तुम्ही मला एखादा बिझनेस टाकून द्या. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, अरे तुला आमदार करायचंय मला, अरे तुला कळत नाहीये का, मी सांगतो त्यावरच फोकस कर. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ठीक आहे बघूया, पण आता मला बाहेर जायचंय. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, कुठे निघालास बाहेर तू? त्यावेळेला आता विक्रांतला शिर्केंनी म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, आता घडलेलं प्रकरण खूपच ताजं आहे आणि बाहेर जाऊन तू पुन्हा काहीतरी गोंधळ घालशील आणि त्यानंतर तो गोंधळ निस्तरणं मला खूप भारी पडेल. त्यावेळेला आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा मला काय दूधखुळा बाळ समजलास का? अहो मी सुद्धा आता तुमच्यापेक्षा जरा मोठा दिसतो की नाही बघा बघा. त्यावेळेला आता विक्रांतला खाली बसवत शिर्के म्हणत असतात, फक्त उंचीने मोठं होऊन काही होत नाही, कर्तृत्व पण मोठं असायला हवं, ओळख सुद्धा मोठी असायला हवी. आज जर तुझ्या बापाची ओळख मोठी नसते ना तर तो हर्षवर्धन तुरुंगात खितपत पडला असता. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत हसू लागतो आणि अशातच आता शिर्के सुद्धा हसत असतात. तिकडे आपण पाहतोय हर्षवर्धन आता कसा बसा पोलीस स्टेशन मधून आपल्या घराजवळ पोहोचलेला असतो आणि तिथून बाहेर पडणाऱ्या शौर्यने हर्षवर्धनला पाहिलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड तुम्ही आलात? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, दिसतोय ना मी आलेलो, मग काय विचारतोस तू? आता हर्षवर्धन थोडा चिडलेला आहे हे शौर्याच्या लक्षात येतं आणि लगेचच आता शौर्य म्हणत असतो, डॅड प्लीज चिडू नका, समजून घ्या, जे काही प्रकरण घडलंय ना त्यामध्ये तुमचा सुद्धा दोष आहे असं वाटतं ना तुम्हाला? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हे सगळे शब्द तुझ्या बायकोचे आहेत आणि मुळात तू तिची भाषा बोलणं बंद कर. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, नाही डॅड, तिचे अजिबातच शब्द नाही आहेत, हे मी बोलतोय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मग तर तू बोलूच नको, कारण तुला कळत नाहीये स्वतःच्या बापाशी कसं बोलायचं. तुला कळलं होतं ना, मीडियावर दाखवत होते ना की तुझ्या बापाला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं आहे, आलास का तिकडे तू? आलास? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड मी तिकडेच यायला निघालो होतो बघा, आता तुमच्या समोरच बंगल्यातून बाहेर पडत होतो ना. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे शौर्य, या सगळ्या प्रकरणाला मागच्या 3 तासापासून सुरुवात होते आणि तुझी एंट्री आत्ता होणार होती. काय समजलास तू स्वतःला? मला काय कळत नाही. त्यावेळेला मात्र शौर्य म्हणत असतो, डॅड काय बोलताय तुम्ही, हे काय तुमची भाषा? आणि अशातच आता थेट मागून कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य तू स्वतःच्या बापाशी बोलतोयस आणि स्वतःच्या बापाशी बोलताना शब्द जपून वापरायचे. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्याच्या समोर असलेला हर्षवर्धन म्हणत असतो, आली
आली आता ही बया, मला 4 शब्द सुनावणार, कदाचित मला ही घरात सुद्धा घेणार नाही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनच्या समोर आलेली आईसाहेब म्हणजे कुमुदिनी म्हणत असते, ये हर्षवर्धन ये. आता एवढ्या प्रेमाने आत बोलवणाऱ्या आईसाहेबांचा चेहरा पाहून हर्षवर्धनला बरं वाटलेलं असतं आणि हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आईसाहेब चक्क तुम्ही मला आत बोलवताय. त्यावेळेला आईसाहेब म्हणजे कुमुदिनी म्हणत असते, हो हर्षवर्धन, कारण आज जे काही घडलंय त्या सगळ्यामध्ये तुझी चूक होती असं मला वाटत नाही. आणि अशातच आता थेट आईसाहेबांची साथ आणि आईसाहेबांचे शब्द ऐकून हर्षवर्धनची छाती आता 56 इंचाची झालेली असते आणि तो लगेचच आत एंट्री करतो. तेवढ्यात समोर असलेली ऊर्जा म्हणत असते, आजी तुम्ही हर्षवर्धन सरांना आत कसं काय घेऊ शकता, आधी तुम्ही त्यांना जाब विचारा. त्यावेळेला मात्र शौर्य आता ऊर्जाला इशाऱ्याने म्हणत असतो, अगं ऊर्जा गप्प बस, काय चाललंय तुझं? डॅडचं स्वतःचं घर असताना तू त्यांच्या विरोधात अशी कशी काय उभी राहू शकतेस? त्यावेळेला कुमुदिनी ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ऊर्जा कुमुदिनीला म्हणत असते, आजी आज जर तुम्ही हर्षवर्धन सरांची बाजू घेतलीत तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मलाही असं वाटेल की तुम्ही अन्यायाच्या विरोधात नाही तर अन्यायाच्या बाजूने आहात. हे शब्द ऐकल्यानंतर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आज नेमकं काय घडलंय ना या संदर्भात तुला काहीच माहिती नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी मला सगळं काही माहिती आहे. आणि अशातच आता तिथे चाललेला गोंधळ नेमका कसा निस्तरायचा याचा विचार शौर्य करत असतो, कारण एकीकडे बायको आणि एकीकडे बाप असा आता दुय्यम परिस्थितीत अडकलेला शौर्य चांगलाच चेका आलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.